म्हणजे कथेमधली मर्म सांगावीशी वाटतात. कळलं का? प्रत्येक कथेच्या मागे काही ना काहीतरी मर्म असतं आणि ते मर्म अशी लोक असली तरच सांगावी, अन्यथा ती मर्म गुप्त ठेवावी. म्हणून चित्तशुद्धीचा, सदाचार वाढीचा, विवेकाच्या वर्धनाचा आणि शिवप्राप्तीचा उपाय आम्हाला सांगा. कथेचं सार असं सांगा. कथा तर खूप ऐकल्या, आता कथेचं सार सांगा. अशी प्रार्थना केल्यावरून सूतांना आनंद झाला आणि सूत म्हणतात की सूत उवाच धन्यस्त्वं मुनी शार्दूल श्रवण प्रीती लालसहा अतो विचार्य सुधिया वच्मी शास्त्रं महोत्तमम्. हे मुनी शार्दूल, शार्दूल म्हणजे सिंह. तुम्ही एक एक मुनी, मुनी कुणाला म्हणतात? जो मनन करतो तो मुनी. म्हणजे जो कथा ऐकतो आणि कथा ऐकल्याच्या नंतर सारखं तिचं मनन करतो. काय सांगितलं होतं, कसं सांगितलं होतं, मग कसा सिद्धांत आहे, असा सिद्धांत आहे, सारखं जो मनन करतो त्याला मुनी म्हणा. म्हणजे तुम्ही मुनी संप्रदायातले एक एक तुम्ही शार्दूल आहात, सिंह आहात. आणि तुम्ही श्रवणाची प्रीती तुम्हाला असल्यामुळे, श्रवणाची लालसा असल्यामुळे, जसं मला हे मिळावं, मला ते मिळावं अशी लालसा असते की नाही आपल्याला, तशी मला कथा ऐकायला मिळावी, मला कथा ऐकायला मिळावी ही लालसा सुद्धा पाहिजे. म्हणून धन्य तुम्ही आहात, तुम्हाला कथा श्रवणाची लालसा आहे. आणि म्हणून आता मी तुम्हाला, तुम्ही जे विचारले त्याला अनुसरून मी तुम्हाला काही सांगणार आहे. शास्त्रम महोत्तमम, उत्तमातलं उत्तम एक शास्त्र मी तुम्हाला सांगणार आहे. सगळे सिद्धांत याच्यामधून निष्पन्न होतात. भक्तीचं वर्धन होतं, भक्त्याधिक विवर्धनम. जे साधन केल्याच्या नंतर, जे साधन ऐकल्याच्या नंतर भक्तीची वाढ होते, भक्ती वृद्धिंगत होते.
भक्त्योघवर्धनम आणि शिव तोषकरम दिव्यम. भगवान शंकरांना तोष म्हणजे आनंद प्रदान करणार असं एक रसायन, शृणु वत्स रसायन. मी तुम्हाला आता एक रसायन देतो. रसायन म्हणजे एक औषध. भगवंताची कथा ही रसायन आहे. बरं कळलं का? म्हणून सूत आणि शौनकादिकांनी कथेला रसायन सांगितलं. भागवतामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णाच्या कथेला रसायन सांगितलं. कोणी भगवंताच्या कथेला आसव सांगितलं आणि गोपिकांनी भगवंताच्या कथेला अमृत सांगितलं. तम कथामृतम तप्त जीवन. गोपी गीतामध्ये गोपिकांना भगवंताच्या कथेत अमृत सांगितलं. सूतांनी रसायन सांगितलं. मग हे रसायन काय करायचंय? तर हे रसायन कानामध्ये ओतायचं. मग रसायन म्हणजे औषध कधी घेतात? रोग झाल्यावर घेतात ना. मग तुम्हाला आणि मला रोग कोणता झालाय? तर तुम्हाला आणि मला झालेला रोग आहे, त्या रोगाचं नाव आहे भवरोग. आणि या भवरोगाची निवृत्ती हे कथा रसायन कानामधून गेल्याशिवाय होणार नाही. म्हणून असं एक रसायन आता मी तुम्हाला देतो, तुमच्या श्रवणपुटामध्ये ओततो, की जे काय करेल काल व्याल महात्रास. कालरूपी व्याल, व्याल म्हणजे साप. काल सर्प सगळ्यांचं आयुष्य क्षणाक्षणाला भक्षण करायला लागलाय आणि त्याच्यामध्ये कल्याणाचा उपाय माणसाला सुचत नाही. आणि जेव्हा तो सुचतो, करावासा वाटतो, त्यामध्ये अर्धाधिक आयुष्य निघून गेलेलं असतं. म्हणून आली या संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंग. वेग करा. ज्या क्षणाला तुम्हाला उपरती होईल त्या क्षणाला निघा. म्हणून हे जे महाराष्ट्रामध्ये ख्यातनाम कीर्तनकार प्रवचनकार आहेत, हरिभक्तीपरायण चंद्रशेखर महाराज देगलूरकर, हरिभक्तपरायण चैतन्य महाराज देगलूरकर, यांचे मूळ पुरुष गुंडा महाराज हे कीर्तनकार होते. कीर्तन करायचे, नारदीय कीर्तन करायचे. तबला पेटीवर नारदीय कीर्तन, वारकरी कीर्तन, नारदीय कीर्तन करायचे. त्या नारदीय कीर्तनामध्ये एक अभंग घ्यायचा असतो, पूर्व रंग आणि उत्तर रंग. पूर्व रंगामध्ये अभंग घ्यायचा संताचा, त्या अभंगाचं निरूपण करायचं, सोडवायचा अभंग. आणि त्या अभंगाला साजेस आख्यान म्हणजे दृष्टांत उत्तर रंगामध्ये सांगायचं. त्यामध्ये त्यांनी भर्तृहरीचं चरित्र सांगायला सुरुवात केली. आणि भर्तृहरीचं चरित्र सांगत असताना भर कीर्तनामध्ये वैराग्य निर्माण झालं आणि भर कीर्तनामधून कीर्तनाचाही त्याग केला आणि घरादाराचाही त्याग करून घरादारातून निघून गेला. वैराग्य उत्पन्न झालं की ते वाढवलं पाहिजे. विवेक उत्पन्न झाला की तो टिकला पाहिजे. नुसता दिवा लावून भागत नाही. सारखं त्याला काजळी आली आहे का, त्याच्यामध्ये तेल कमी आहे का. नंदादीप आपण जेव्हा लावतो तर विवेकाचा नंदादीप लावा, वैराग्याचा नंदादीप लावा आणि तो सदा सर्व काळ वृद्धिंगत करा. आज माझ्या भागवतावर कोणी 100ची नोट ठेवली शिवपुराणावर, उद्या मला वाटलं 200ची ठेवा. हे कसलं वैराग्य आहे. परत वाटलं 500ची ठेवा. विवेक वाढला पाहिजे आणि वैराग्यही वाढलं पाहिजे. तर वैराग्य तर नाही, पण कामना वाढते, इच्छा वाढते की आज 100ची ठेवली, उद्या 200ची ठेवावी, परवा 500ची ठेवावी. मग एका नोटेनं काही होत नाही. मग गड्डीच्या गड्डी ठेवा, नाही म्हणायचंच. विवेक आणि वैराग्य. तर कालरूपी व्याल तुमचं आमचं आयुष्य नष्ट करतोय. म्हणून आली या संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंग. तुकाराम महाराजांचे अभंग हृदयाला का भिडतात माहित आहे का? नाथ महाराजांचं सुद्धा अभंग भिडणार आहे, पण तुकोबांचे अभंग जास्त करून हृदयाला भिडणारे का आहे? तर काय असं संकट नव्हतं जे तुकोबांवर आलं नाही. सगळी संकट आली.
सगळ्या प्रकारची संपत्ती होती बरं का. तुकाराम महाराजांसारखा वाणी म्हणजे वणिक म्हणजे व्यापारी कुणी झाला नाही, लक्षात ठेवा. पण वर्णन केले जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी, म्हणावे कसे होतया लागी वाणी. परब्रह्मरूपी असा जो तुकाबा, तयाचे तुकी कोण धोजा तुकाबा. देह व्यापाराच्या म्हणजे वैश्याच्या वणिकाच्या घरातला होता, पण विचार तसे नव्हते. मग तुकाराम महाराजांचं दिवाळ का निघाले? सावकारी सुद्धा त्यांनी उत्तम केली तुकोबांच्या चरित्रामध्ये, पण जेव्हा दुष्काळ आला तेव्हा त्यांनी दया केली. हा तुझ्यावर एवढं व्याज आहे का, काही दिवस मी माफ करतो, नंतर आणून दे. लोकांनी मुद्दलही खाल्ली आणि व्याजही खाल्ली, आणि म्हणून तुकोबांचं दिवाळ निघालं. संत होते, बरं ठीक आहे, आज देतील उद्या देतील, पण लोकांनी त्यांनाही सोडलं नाही. आता मात्र त्या देहूमधून पालख्या घेऊन येतील. म्हणून लक्षात ठेवा, संत असतो तेव्हा त्याची किंमत कळत नाही, गेल्यावर मात्र ते विरक्तच. आजही कोणी कीर्तन करायचं स्वप्नात येते, हे माझ्या कीर्तनावर 50,000 रुपये घेऊन आला सर, दे अर्ध, म्हणतही नाही. विरक्तांचे शिरोमणी मुकुटमणी संताचा, मोरोपंतांनी सांगितलं बारामतीचे मोरक, बारामतीचे मोरक. पूर्वी बारामतीला एक पंत कवी होऊन गेले, पंत आणि संत कवी, संत कवी आणि पंत कवी अशी मांदियाळी आपल्याला. पंत कवी म्हणजे जे ब्राह्मणाच्या वंशामध्ये जन्माला आले आणि ज्यांचं पंत काव्य आहे, दुहेरी काव्य, एका ओळीमध्ये एक अर्थ तर दुसऱ्या ओळीमध्ये दुसरा अर्थ, शब्द तेच, फक्त थोडंफार बदल. मोरोपंत नावाचे कवी झाले. मयूरपंत मोरोपंतांनी मयूरपंतांनी तुकोबांचं वर्णन करताना केले, मुकुटमणी संताचा, शिव शिव तुकया म्हणून ये वाणी. मुकुटमणी संतांचे होते, काय नव्हतं त्यांच्या आयुष्यामध्ये, दुःख सगळं होतं, सगळं सोसलं. बायको कशा निघाली, दिवाळा निघालं, तर असा कोण संत आहे मला सांगा जो बोलला भले बरे झाले देवा बाईल कर्कशा. बरे झाले देवा निघाली दिवाळी, बरं झालं म्हणले दिवाळी निघाली. एवढी संपदा असताना मला तुझं नाव घेणं सुचलं नसतं, मला भंडारा डोंगरावर जाण्याची बुद्धी झाली नसती. बायकोनी नाव ठेवा, जातो येडा माझा पंढरी, फुटकाचा इना त्याला 3 तारा, जातो येडा माझा पंढरी. तुमची माझी संसारामध्ये येरझार सुरू आहे आणि तुकोबांची येरझार फक्त पंढरपूर ते देहू एवढीच झाली. कळलं का? त्यांना पुन्हा येणं नाही. त्यांनी विचार केला किती वेळा जन्मा यावे, किती वेळा व्हावे. म्हणून ते वैकुंठीचे वासी होते, असं कुठलंही दुःख नव्हतं, तरी ते हरिभक्तीला लागले. म्हणून एक क्षण, एक अशी वैराग्याचा क्षण तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये येतो, पण तुम्हाला आम्हाला कळत नाही, तुम्ही आम्ही त्याचा विचार करत नाही आणि हरिभक्तीला लागत नाही. म्हणून कालरूपी व्याल आपलं आयुष्य क्षीण करतोय आणि त्या कालरूपी व्यालाला ध्वंस करणारं एक साधन आता मी तुम्हाला सांगणार. शैवम पुराणम परमम शिवेनोक्तम पुरावणी. एक शैव पुराण ते भगवान शिवशंकराच्या महात्म्याला वाहून घेतलेले, ज्याच्यामध्ये भगवान शंकरांच्या कथा सांगितल्या, भगवान शंकरांचं नाम महात्म्य सांगितले, भगवान शंकराच्या भक्ताच्या कथा सांगितल्या आहेत आणि भगवान शंकराची ज्याला परिपूर्ण उपासना करायची आहे त्या उपासनेचा विधी सांगितला. भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक प्रकारची व्रतवैकल्य सांगितली. आणि सनत कुमारस्य मुने हे उपदेशात परादरा. पूर्वी हा उपदेश सनत कुमारांनी वेदव्यासांना केला आणि वेदव्यासांच्या सनत कुमारांच्या सांगण्यावरून वेदव्यासांनी हा ग्रंथ निबद्ध केला. व्यासेनोक्तम तु संक्षेपात कलिजाना हिताय. कलियुगातल्या लोकांच्या हिताच्या दृष्टीनं हा ग्रंथ त्यांनी शब्दबद्ध केला. आणि म्हणून जन्मांतरे भवेत पुण्यम महद्यस्य सुधीमतः.
ज्याचं जन्म जन्मांतरीचं पुण्य उदयाला आले त्यालाच शिवपुराणाची कथा ऐकायला मिळते. घड्याळाकडे बघू नका. 2 वाजताची वेळ होती, आज कथा सुरू झाली. संपेल कशी वेळ बरं का? थोडासा विचार कर, कथा झाल्यासारखे तरी वाटतं. जास्त काही अंत पाहणार नाही तुमचा बरं का? थोडक्यामध्ये अर्धा पाऊण तासामध्ये तिचं चिंतन आपण करणार आहोत. जन्मांतरे भवेत पुण्यम, जन्म जन्मांतरीच पुण्य उदयाला ज्याचं येतं त्यालाच शिवपुराणाची कथा ऐकायला मिळते. म्हणून तुम्ही सगळे भाग्यवान आहात, तुमच्या जन्म जन्मांतरीचं पुण्य उदयाला आलं आणि म्हणून तुम्हाला आता मी शिवपुराण सांगणार. सदा सर्व काळ सेवन करण्याला हे शिवपुराण योग्य आहे. सेवनीयंच सर्वथा. असं म्हणू नका की मी गेल्या वेळेसच ऐकलंय, मी रोजच टीव्हीवर ऐकते, मग आता मी कसं. सदा सदा सर्व काळ हे सेवन करण्याला. आणि हे ऐकल्यानं काय होतं? पठनात श्रवणात सद्य हा भक्तिमान नरसत्तम. हे शिवपुराण ऐकणारा मनुष्य विवेक वैराग्य आणि भक्तीनं युक्त होतो आणि सद्य हा शिवपदम प्राप्ती लभते सर्वसाधारण. त्याला तात्काळ शिवपदाची प्राप्ती होते. आणि म्हणून जो हे शिवपुराण ऐकतो, पुराण श्रवणात शंभो हो निष्पापो जायते नरः. जो शिवपुराणाची कथा ऐकतो तो निष्पाप होतो. मग आता एकदा जर तुम्ही निष्पाप झाला तर पुन्हा पाप करू नका. शिवपुराण ऐकून आता तुम्ही जर निष्पाप व्हाल तर पुन्हा वेगळं पाप करू नका. तुम्ही हात जोडून एक प्रार्थना करू का? तुमच्या हिताची करू. निष्पाप होणं कशाला म्हणतात? हात जोडून प्रार्थना करतो, 8 दिवस मालिका बघू. तो वेळ चिंतनाला द्या. कारण एकदा टीव्ही पुढे बायका बसल्या 7 वाजता ते रात्री 11लाच बंद होतो. तिकडे कुकर करत संध्याकाळी जर वरव्याचं दूध येत असेल तर ते तापवायचं राहतं, किंवा तापवून ठेवलेलं असेल तर मांजर येऊन पिऊन जाते. उद्या काही कुलधर्म कुलाचार असेल, आज काही स्वयंपाक पाण्याची काही तयारी करायची, भाजी आणण्यामुळे ते राहून जाते. म्हणून मी का म्हणतोय माहितीये का? तर जी ही कथा तुमच्या डोक्यात भिनू द्या. सारखी सारखी कथा 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 काय सांगितलं आज महाराजांनी. चिंतन करा, विचार करा, मनाशीच म्हणा. वेड व्हावं लागतं लक्षात. कथा जर लक्षात ठेवायची असेल तर वेड येता जाता बडबड. आम्ही वेडे असतो, आम्ही कथा सांगणारे लोक, आम्ही वेडे. आम्हाला सारखं तेच चिंतन असतं. आम्ही 50 माणसात जरी बसलो तरी आमच्या डोक्यात तोच विचार असतो की आज काय सांगायचंय, काय निरूपण करायचंय, कुठल्या प्रकारे सांगायचंय, काय नाही. तसं आपल्याही डोक्यात ते नव्हते. आणि काय पडले मला सांगा. एका ह्याच्यामध्ये बायको वाईट असते, दुसऱ्या मालिकेमध्ये नवरा वाईट असतो, तिसऱ्या मालिकेमध्ये सासू वाईट असते. तेच 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 कुठे एक बाई दुसऱ्या पुरुषाजवळ जाते, कुठे दुसरा पुरुष. याच्यातून मला सांगा फायदा काय? टीव्ही शब्दाचा अर्थ काय माहिती का? सांगू का अर्थ? टी म्हणजे ताबडतोब आणि वी म्हणजे वाटोळ. ज्याला ताबडतोब वाटोळ करून घ्यायचे त्यांनी टीव्ही बघत जा. मी बघत नाही ना टीव्ही, काहीच बघत नाही. बरं, गंमत अशी येते, लोक पैसे घेऊन रडतात, बरोबर आहे ना? पैसे घेऊन भांडतात आणि आपण फुकटच रडतो. वथेमध्ये रडणार नाही, पण ती मालिका लागल्यावर अरे 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 काय ते डोळ्याला पाणी, नाकाला पाणी, नासिक क्षेत्रावर संगम. मग त्याच्यातून वेगवेगळ्या क्लुप्त्या. जावीशी कसं भांडावं, नंदे माहेरी आलेल्या नंदेला कसं तिरस्कार करावा, किंवा ती सुद्धा मी माझ्या भाऊजीला ह्याला गेल्यावर कसा त्रास देईल. सासूने विचार करायचा मी माझ्या सुनेला असं करेन. अरे कशासाठी? म्हणून सदविचार ह्या गोष्टी तुमच्या डोक्यात टिकू देत नाहीत. म्हणून ह्या सद गोष्टी जर तुमच्या डोक्यामध्ये टिकून ठेवायच्या असतील तर मात्र, म्हणून फक्त सत्संग करून उपयोग नाही, दुःसंगाचा त्याग करावा लागतो.
म्हणून नारदांनी भक्तिसूत्र लिहिली, 84 नारदांची भक्तिसूत्रे. नारदांनी सत्संगतीचा महिमा सांगणारी सूत्र लिहिली. आणि एक सूत्र असंही लिहिलं, त्यामध्ये त्यांनी सांगितलं, दुस्संगो सर्वथैव त्याज्यः. दुष्टाचा संग, दुष्ट गोष्टीचा संग सर्वथैव त्याज्य, त्याच्याकडे बघू सुद्धा नका. दुस्संग टाळा, तर तुम्हाला सत्संगाचं फळ मिळेल. काही नाही त्याच्यातून. आपण फुकटचं लाईट बिल भरतो आणि त्यांचं रडणं बघतो, त्या कशा रडायला, कशा नटायला. बरं, इतके वर्ष मला सांगा, इतके वर्ष एखाद्या मालिकेमध्ये जबरदस्त अशी जहाल सासू दाखवली, तसं तुम्हाला होता आलंय का? तेही नाही झालं. एखादी संस्कारी सून झालात पाहता, तसं तरी झालात का? तसंही नाही. मग बघून फायदा काय? मग किमान हे शिवपुराण ऐकून यामध्ये ज्या भक्तांनी शंकराची जशी आराधना करायला पाहिजे तशी केली, आणि मी जर तसं होण्याचा संकल्प केला तर काय पाहिजे. म्हणून शिवाजी महाराज आज पाहिजे, अमुक संत पाहिजे, तमुक संत पाहिजे, बढाया मारणारे खूप आहेत. हो, खरंच पाहिजे. पण कुठं? शेजारच्या घरी. तू हो ना जिजाबाई, तुझ्या पोटी येऊ दे शिवबा. संभाजी महाराज छत्रसाल बुंदेला आपल्या घरात नको म्हणतो, दुसऱ्याच्या घरात. असं कुणी अनसूया होण्याचा प्रयत्न करते. मालिका बघून नका मॅचिंग करू, हे नका करू. अनसूया होण्याचा प्रयत्न करा. त्या मालिका बघूनही देवदेव करत जाऊ नका. कळलं? पुढे ह्या संताची मालिका, त्या संताची मालिका, ह्या देवाची मालिका, त्या देवाची मालिका. मध्ये ती महाभारत मालिका अशी दाखवली, त्या महाभारत मालिकेचा स्टार प्लस वर मालिका होती, त्याचा आणि मूळ महाभारताचा काही संबंध नाही. पण लोकांच्या ती डोक्यात इतकी फिट्ट बसली, त्या मालिकेमुळे भीष्म लोकांच्या नजरेतून उतरले, द्रोणाचार्य लोकांतून उतरले. आणि हिरो कोण झालं? कर्ण हिरो झाला, दुर्योधन हिरो झाला. कोणी कितीही हिरो असो, नाशच होतो, लक्षात घ्या. म्हणून शिवपुराणामध्ये जी भक्तांची कथा, चरित्र वर्णन केलं, मी तसं होण्याचा प्रयत्न. एक सद्गुण मी अंगामध्ये बांधला. नाथ महाराज आपल्या आजी सोबत कीर्तनाला जायचे. माझे नाथांवर फार प्रीती आहे, संत श्रेष्ठ नाथ महाराज. अकारण प्रेम आहे मला नाथ महाराजांविषयी. नाथ महाराजांचे आई वडील बालपणीच निवर्तले, आजी आजोबांनी सांभाळ केला. आता जुन्या काळी टीव्ही वगैरे काही नव्हतं. कीर्तन कोणती? नारदीय कीर्तन, वन मॅन शो, सगळं त्याच्यातून गाणं वगैरे सगळं. आणि त्या कीर्तनकारांनी महात्म्य सांगितलं की सद्गुरु बिन ब्रह्मज्ञान सर्वथा नभे नभे जाण, हे उपनिषदर्थी प्रमाण परम निर्माण सांगितले. त्यावेळेचे नाथ महाराज हे एकमेव असे होते, बालक होते, बालक. पण नाथांनी ती ओवी लक्षात ठेवली आणि आजीला विचारलं, आजी हे सद्गुरु कुठे भेटतील ग? कीर्तनकारांनी वर्णन केले. असं आज कोणी श्रोता आहे का? कोणी नाही. तर आणि नाथ महाराजांना ध्यास लागला. आजीने सांगितलं, हे बाबा मला काही ते कळत नाही, कीर्तनात ऐकलेलं घरी न्यायचं नसतं. पण नाथांच्या डोक्यात ते पक्क बसलं की मला सद्गुरु पाहिजे. शेवटी सांगितलं की गंगेला विचारलं. गंगामाईनं दृष्टांत सांगितला, जवळ येथुनी दौलता बाबे, ग्राम आहे तव गुरु ते करे, जनार्दन हे त्या नाम श्री गुरुचे, आणि थोर अधिकारी चरण धरी त्यांचे. आणि नाथ बाबा तिथे गेले, नाथ बाबांच्या आयुष्याचं कल्याण झालं. असं जर आपण कथा कीर्तनामध्ये बसलो, त्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या, त्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला, एक निष्ठेनं महादेवाची उपासना जर आपण केली, तर निश्चितच शिवपदाची प्राप्ती होणार आहे. म्हणून सध्या हा शिवपद प्राप्ती लभते सर्व साधना. शिवपदाची प्राप्ती फक्त हे शिवपुराण श्रवण करण्याला होणार. आणि म्हणून सर्व काम फलप्रदम, सगळ्या कामना तुमच्या फलप्रद होतील, असं हे
भगवान शंकराचं निष्पाप करणारं माणसाला म्हणून निष्पाप व्हा, पुन्हा पाप करू नका. जरी जण पुन्हा टीव्ही बघत, पुन्हा उद्या कथेला येऊन नाही, मग ते म्हणणे कुंजर शौचवत, त्या हत्तीच्या स्नानासारखं होईल. तो माहूत हत्तीला चांगलं स्नान घालतो आणि पुन्हा बाहेर आला की तो धूळ आपल्या अंगावर उडवून घेतो. म्हणून लक्षात ठेवा, एकदा केलेल्या पापाचं प्रायश्चित्त असतं, पण वारंवार केलेल्या पापाचं प्रायश्चित्त नसतं, तिथं दंडच असतो. म्हणून लक्षात ठेवा. पुन्हा आपण म्हणतो ना, काय असं वाईट केलं होतं, एवढं दुःख मला दिलं, तर निश्चितच लक्षात ठेवा, आपण सगळ्यांनी काय केले? पापच केले. म्हणून राजसूयेन यत् पुण्यम अग्निष्टोमेन शतेन च तत् पुण्यम लभते शंभो हो कथा श्रवण मात्रतः. राजसूय यज्ञ जो युधिष्ठिरानं केला, उग्रसेन महाराजानं केला, तो घोडा सोडायचा असतो त्याच्यामध्ये. ते राजसूय यज्ञ केल्याच्या नंतर जे पुण्य लाभतं, किंवा अग्निष्टोम शतेनच, अग्निष्टोम नावाचा यज्ञ 100 वेळेस केल्यानंतर जो जे पुण्य लाभतं, ते शृण्वन्ति ते पुण्यम लभते शंभो हो कथा श्रवण मात्रतः. ते केवळ आणि केवळ अनेक राजसूय यज्ञाचं फळ, अनेक अग्निष्टोम यज्ञाचं फळ केवळ आणि केवळ एक शिवकथा श्रवण केल्यानं मिळतं. म्हणून जे मनुष्य एकाग्र चित्तानं ही शिवकथा श्रवण करतात, हे सगळेच्या सगळे रुद्रा एव न संशय, हे सगळेच्या सगळे भगवान शिवस्वरूप होतील याच्यात ते मात्र संशय नाही, असं सूत शौनकादी ऋषींना सांगतात. आणि म्हणून मुहूर्तम वा तदर्थम वा क्षणम वा, एक मुहूर्त 3 तास म्हणा, 2 तास म्हणा, 1 तास म्हणा, अर्धा तास म्हणा, 15 मिनिट म्हणा, 10 मिनिट म्हणा, 2 मिनिट म्हणा, पण कथा श्रवण करा, ती शंकराची कथा श्रवण करा. आणि म्हणून ये शृण्वन्ति पुराणंतन, अशा प्रकारे जे शिवपुराण श्रवण करतात, तेषां दुर्गतीं भवेत, त्या माणसाची दुर्गती कधीही होत नाही. म्हणून ज्याला आपली दुर्गती होऊ नये असं वाटतं, त्यानं शिवकथा ऐकली. म्हणून असं शिवकथेचा महिमा सांगितला. हजारो गोदान केल्याच्या नंतर जे पुण्य मिळतं, ते एका शिवकथेनं मिळतं. सुवर्ण, चांदी, अनेक प्रकारची रत्न, आभूषण, वस्त्र दान केल्याच्या नंतर जे पुण्य मिळतं, ते केवळ एका शिवकथेनं प्राप्त होतं. आणि म्हणून सदा सेव्या सदा सेव्या सदा सेव्या विशेषतः एतत् शिवपुराणस्य कथा परम पावनी. म्हणून सूत हात जोडून प्रार्थना करतायत की सदा सेव्या सदा सेव्या, सदा सर्व काळ या शिवकथेचं सेवन करा, सेवन करा. सेवन करा म्हणजे खा. कुठून खायची ही शिवकथा? तर कानाच्या माध्यमातून खायची. सदा हिचं सेवन करा म्हणजे ही ग्रहण करा, कोणत्या ना कोणत्या हेतून ग्रहण करा. आणि ही परमपावनी कथा ऐका. या कथेमध्ये काय तुम्हाला ऐकायला मिळणार आहे? तर या कथेमध्ये भगवान शिवशंकरांनीच प्राचीन काळी ही आपल्या स्वमुखानं कथा ही सांगितली. लक्षावधी तिचे श्लोक होते. कलियुगामध्ये 7 दिवस, तशी 9 दिवस असते शिवपुराणाची कथा, 7 दिवसही सांगितली. मूळ 99 पारायण, 9 दिवस शिवपुराण सांगितलं. कलियुगामध्ये 2 तास 3 तास लोकांना बसणं होत नाही, तर लक्षावधी श्लोक ऐकतील कधी? म्हणून वेदव्यासांनी संक्षेप करून 7 संहिता या शिवपुराणाच्या केल्या आणि 24,000 अशी या शिवपुराणाची श्लोक संख्या केली. म्हणून 24,000 ग्रंथोयम सप्त संहिता भक्तित्रिक सुसंपूर्ण शृणुयात्तम परादरा. 24,000 श्लोकांनी 7 संहितांनी युक्त असणारी ही शिवपुराणाची कथा परम आदरानं तुम्ही श्रवण करा, असं सूत शौनकादिकांना म्हणतात. पहिली हिची विद्येश्वर, जसं भागवतामध्ये स्कंद आहेत. किती स्कंद आहेत भागवतामध्ये? 12 स्कंद आहेत. कळलं का? लक्षात होतं का नव्हतं? 12 स्कंद भागवताची. तसे शिवपुराणामध्ये स्कंद वगैरे नाही, याच्यामध्ये संहिता आहेत, 7 संहिता. पहिली विद्येश्वर नावाची संहिता आहे, दुसरी रुद्र नावाची संहिता, तिसरी शतरुद्राक्ष,
चौथी कोटी रुद्र संहिता, पाचवी उमा नावाची संहिता, सहावी कैलास संहिता आणि सातवी वायवीय संहिता, अशा 7 प्रकारच्या संहितेनं नटलेलं हे शिव महापुराण आहे. शिवाची ही परम पावनी कथा आहे. म्हणून एवढी शिवकथा ज्याला सुलभ झाली आणि तरीही न ऐकणारा एखादाच करंटा असेल, म्हणून जे लोक आपली बुद्धी चालवून म्हणतात आमच्या घरामध्ये सुद्धा छान ऐकू येते, स्पष्ट ऐकू येते, ते सुद्धा करंटेच म्हणावे लागते. ज्यांना चालता येतं, शिवपुराणाच्या कथेकडे जो चालतो त्याला पावला पावलावर अश्वमेध यज्ञाचं फळ, आणि जो कथेमध्ये बसलेला आहे, कथेच्या मंडपामध्ये बसलेला आहे, त्याला तर निश्चितच फलप्राप्ती होऊन तो शिवस्वरूप रुद्र स्वरूपच होणार आहे. म्हणून ही शिवपुराणाची कथा नित्य ऐकली पाहिजे. नित्यम शिवपुराणस्य श्लोकम श्लोकार्थमेव च स्वमुखेन पठेत भक्त्या यदि चेत परमाम गतिम. म्हणून नित्य शिवपुराणाची कथा. एखादा श्लोक लक्षात ठेवा. तुम्ही म्हणता आता कसं म्हणावं बाबा, कसं लक्षात ठेवा? तर ध्याये नित्यम महेशम रजतगिरिनिभम, हा जो श्लोक आहे हा या शिवपुराणातलाच. हा श्लोक म्हणा, चुकत असताल तर लिहून घ्या, माझ्याकडून लिहून देतो मोठ्या अक्षरात, झेरॉक्स करा. हा श्लोक 7 दिवसात पाठ करा. आज रात्री मी हा आयोजकांकडे लिहून देईल श्लोक माझ्या अक्षरामध्ये. आयोजक फक्त झेरॉक्स काढून आणते बरं का. कथेच्या सुरुवातीला आणि कथेच्या शेवटी आपण म्हणून उद्या तुम्हाला कोणी विचारला शिवपुराण ऐकून काय लक्षात राहिलं, त्याला हा श्लोक दाखवा. हा श्लोक आम्ही पाठ केला, कळलं का? आणि तो प्रेमानं म्हणा, येता जाता म्हणा, अहो येता जाता उठत बसता कार्य करिता, सदा देता घेता वदनी वदिता ग्रास गणिता, घरी दारी शय्येवरी रती सुखांचे अवसरी, आणि समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. ही जी साधू संतांनी आपल्याकडून अपेक्षा केली, माझा आवाज कुणीतरी ऐकेल, मला कुणीतरी नाव ठेवेल, मी जर भजन केलं तर हे विसरून जा. आणि हा श्लोक आदराने त्या ठिकाणी म्हणा. संस्कृत आहे पण येईल, 7 दिवसात म्हणाल तर येईल. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, तृषार्थाची तृष्णा मृगजळ पिमुनिया वितळे. मृगजळ कधी खरं असतं काय, पण तरी सुद्धा तृषार्थ जो तहानलेला माणूस आहे त्याची ती मृगजळ पिऊन तहान भागते. आणि वाळूमधून कधी तेल निघतं काय. सांगण्याचा असा आहे की प्रयत्न केला तर मनुष्य काय करू शकत नाही, सगळं काही. म्हणून मला संस्कृत येत नाही, कसं येईल? नमनालाच नाचा पाढा करू नका आणि ठरवा निश्चितच मला येईल तर येईलच. तर श्लोकार्धम श्लोकम, एक श्लोकाचा अर्धा भाग जरी सगळ्यांना नाही आला, ध्याये नित्यम महेशम एवढं लक्षात राहिलं तरी खूप झालं. एवढंच पूजा करताना ध्याये नित्यम महेशम, ध्याये नित्यम महेशम, ध्याये नित्यम महेशम, ध्याये, तो शिव शंभू संतुष्ट होईल. आणि म्हणून एतत् शिवपुराणस्य कुर्वन् नित्यं पतंद्रितः पट्टवस्त्रादीनां सम्यक् सत्कारं स सुखी भवेत्. असं ही शिवपुराण जो सदा सर्व काळ रेशमी वस्त्रानं झाकतो बरं का. पट्टवस्त्रादीना, पट्टवस्त्र म्हणजे रेशमी वस्त्र, जो हे शिवपुराण रेशमी वस्त्रानं झाकतो किंवा बांधतो, तो व्यक्ती सत्कारं स सुखी भवेत्, सदा सर्व काळ सुखी होतो, सदा सर्व काळ सुखी. मी माझ्याकडे जेवढे ग्रंथ आहेत ना, खरं सांगतो, मी माझ्याकडे जेवढे ग्रंथ आहेत परमेश्वराच्या कृपेने आज घरामध्ये 4-4.5 हजार ग्रंथ आहेत, सगळे वाचले तर आदराने ठेवले. आणि ज्या वेळेला मला कपडे घेण्याची इच्छा होती त्या वेळेला मी सगळ्या ग्रंथांना वस्त्र घेतो, शिवून घेतो. आणि तो प्रत्येक ग्रंथ मी सुंदर पद्धतीने ठेवून त्याला ठराविक जेवढ्या सगळ्याच पुराणांच्या कथा परमेश्वर माझ्याकडे करून घेतो.
सगळ्या पुराणांच्या कथा सांगतो. गुरु शुश्रूषा या विद्या आहे. मनानेच पुस्तक घेऊन वाचणार नाही आणि कथा सांगायला लागणार नाही. गुरुजवळ बसलोय, गुरुजवळ ग्रंथ समजून घेतले, गुरूंना कथा सांगितल्या आहेत आणि मग गुरूंनी कथा सांग अशी परवानगी दिल्यावर कथा सांगायला लागलेलो आहे. म्हणून आदरानं त्या ग्रंथाला त्या पुराणाला बांधून ठेवतो. म्हणून मी जिथं जिथं जातो तिथं सन्मानच पावतो. कोणी चांगली वस्त्र देतात, कोणी नित्य पुष्पाच्या माळा गळ्यामध्ये घालतात, सदा सदा. म्हणून नित्य, म्हणून ग्रंथ झाल्यावर जी ही पूजा आहे ना, ग्रंथाची पूजा, म्हणून तिथं पट्ट वस्त्र पाहिजे. ग्रंथ समाप्त झाल्यावर, कथा समाप्त झाल्यावर, कथा समाप्त होत नसते. हरी अनंत, हरी कथा अनंत. हरी अनंत आहे, हर अनंत आहे आणि त्याची कथाही अनंत आहे. पण माझ्या सांगण्याला काही मर्यादा आहे आणि तुमच्या ऐकण्यालाही काही मर्यादा आहे. आणि मग त्या कथा समाप्तीचा जो दिवस येतो त्यावेळेला जी व्यक्ती उत्तम वस्त्रानं हे शिवपुराण झाकते किंवा बांधते, त्याला जीवनामध्ये कधीही फाटलेलं वस्त्र हे करण्यास येईल. चांगलं वस्त्र त्यानं नित्य ग्रंथ पूजन करा, सुंदर पद्धतीने करा. ज्यानं शिवपुराण भागवत या ग्रंथांचं पूजन केलं तो आयुष्यभर सन्मानच पावला. म्हणून उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, शब्द निवडून बोलावं. 2 दिवस झाले केळी आणली होती, कुणीच खाईना, सर्दी झाली, आणली आणि महादेवाला दिली, जमणार नाही. ही वृत्ती सुधारण्यासाठी कथा आहे. तर सत्कारम ससुखी भवे आणि चतुर्वर्ग पदम शैवम पुराण ममलम परम श्रोतव्यम सर्वदा प्रीत्या पठितव्यम विशेषतः. 4ही वर्णाचे लोक, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, 4ही वर्णाचे लोक ही शिवकथा ऐकू शकतात. सगळ्यांसाठी ही शिवाची कथा आहे, परम पावन कथा. 4ही वर्णाचे लोक आपलं कल्याण करण्याची इच्छा करणाऱ्या प्रत्येकाला हे शिवपुराण ऐकण्याचा अधिकार आहे. म्हणून सेव्यम सदा परम वस्तू सदा समर्थ. सदा सर्व काळ शिवपूजन करून ही शिवकथा श्रवण करा. आणि अशी ही शिवकथा आहे ती ऐका. आणि त्यानंतर सूतांनी एवढं सगळं सांगितल्यावर शौनकादिकांनी हे केलं की तुम्ही धन्य आहात. शौनक उवाच सूत महाभाग धन्यस्त्वं परमार्थवित अद्भुतेयं कथा दिव्या श्राविता कृपया हिनः. आणि अघौघ विध्वंस करी मनशुद्धी विधायिनी शिव संतोष जननी कथेयं न श्रुताद्भुता. तुम्ही धन्य आहात की गुरुच्या मुखामधून ही शिवकथा जी तुम्ही प्राप्त करून घेतली ती तुम्ही आम्हाला सांगायला. अद्भुत असणारी ही शिवकथा अघौघ विध्वंस करी, अघ म्हणजे पाप, या अघाचा विध्वंस करणारी ही शिवकथा आहे आणि मनशुद्धी विधायी. म्हणून या कथेनं कोण कोण पावन होतात ते त्या ठिकाणी आम्हाला सांगा. ठीक आहे, ती कथा तुम्हाला सांगतो असं म्हणून शिवकथेनं कोण पावन होतात. एखाद्याला वाटलं आम्ही आज जीवनामध्ये कसल्याच प्रकारची पुण्य केली नाही, मग आम्ही एकदा शिवकथा ऐकून पुण्य पापातून मुक्त होऊ का? तर निश्चितच होऊ. कुणी म्हणेल माझी धरसोड वृत्ती आहे, मला पुण्यही करावं वाटतं पापही करावं वाटतं, मग माझा उद्धार होईल का? होणार. शिवपुराण कथा त्याचाही उद्धार. आणि म्हणून एक असा दृष्टांत सुतांनी सांगितला की ह्या पापापुढे तुमची पाप काहीच नाही. ज्यानं सगळ्या प्रकारची पाप केली त्याचा सुद्धा उद्धार या शिवकथेनं झाला. आणि म्हणून या शिवपुराणानं शौनकादिकांना सूत म्हणतात की हे बघा, शिवपुराणाचं पठन जी व्यक्ती करते ती दुराचारी आहे, दुष्ट आहे, काम क्रोधाधिक विकारांनी व्यापलेली आहे. आणि अशा सगळ्याचे सगळे मानव, प्रत्येक जीवात्मा या शिवकथेने शुद्ध होतो. आणि म्हणून एक इतिहास सांगतो. आणि म्हणून एक इतिहास सांगितला. जसा गोकर्णाचा इतिहास सांगितला ना भागवतामध्ये, तो इतिहास आहे. इतिहास म्हणजे घडून गेलेला, म्हणजे पूर्वी प्रत्यक्षात घडलेला, त्याला इतिहास म्हणतात. मग तिथं सांगितलं होतं की तुंगभद्रा तटे अभूत पत्तन उत्तमम. तसं इथं एक इतिहास सांगितला. काय इतिहास? की पूर्वी किरातांच्या नगरामध्ये, एक किरात समाजाचं एक नगर होतं. आणि त्या किरात समाजाच्या नगरामध्ये एक देवराज नावाचा एक दुर्बळ आणि दरिद्री ब्राह्मण राहायचा. ब्राह्मणाचं जे कर्तव्य
त्या कर्तव्याला अनुसरून जे त्यानं वागलं पाहिजे, सदाचाराचं जसं पालन केलं पाहिजे तसं पालन त्यानं आपल्या जीवनामध्ये कधीही केलं नाही. सदा सर्व काळ वैश्यवृत्तीचा अवलंब तो करायचा आणि रसादिकांची विक्री करायचा, म्हणजे दूध विकायचा. म्हणून ब्राह्मणाला गोदान आलं तर ते ब्राह्मणाने त्याचं दूध विकलं नाही पाहिजे. ब्राह्मणाला दूध विकायची परवानगी नाही, ब्राह्मणाला कसल्याही प्रकारचा व्यवसाय करायची परवानगी नाही. ब्राह्मणाला एकच करायचं, ब्राह्मणाचा देह हे सगळे क्षुद्र कर्म करण्यासाठी नाही. कशासाठी मिळाला तर ब्राह्मणस्य तो देहोयम क्षुद्र कामाय नेष्यते कृच्छ्राय तपसेचेह प्रेत्यानंत सुखायच. भागवतकारांनी भागवताच्या 7व्या स्कंदामध्ये नारदांनी धर्मराज युधिष्ठिराला जो वर्णाश्रम धर्म वर्णन करून सांगितला, त्यामध्ये तो सांगत असताना ब्राह्मणाचा देह कशासाठी मिळाला हे नारदांनी सांगितलं की ब्राह्मणस्य तो देहोयम क्षुद्र कामाय नेष्यते. कुणाच्या घरी नोकरी चाकरी करण्यासाठी, कुठे नोकरी धंदा करण्यासाठी, बिझनेसमॅन होण्यासाठी नाही. हे सगळे खालचे काम आहे. मग कशासाठी मिळालं तर कृच्छ्राय तपसेचेह प्रेत्यानंत सुखायच. आपला देह तळागाळातल्या अधःपतित लोकांच्या कल्याणासाठी त्यानं आपला देह झिजवायचा आहे. त्यानं नित्य देवपूजा करायची, त्यानं नित्य कथा कीर्तन प्रवचन करायचे आहेत. कशासाठी करायचे आहेत तर तळागाळामधल्या लोकांच्या उद्धारासाठी आणि स्वतःच्या उद्धारासाठी. त्यानं ब्राह्मणाला आपल्या कल्याणासाठीही माळ फिरवण्याची परवानगी आहे आणि दुसऱ्याच्या कल्याणासाठी सुद्धा माळ फिरवण्याची. त्यानं तेवढंच करायचं आणि मग समाजातल्या लोकांनी त्याची उपजीविका चालवायची. म्हणून लक्षात ठेवा, ज्या वेळेला त्यावेळेचा समाज अशा लोकांची काळजी घेत नाही तेव्हा त्यांच्या घरामध्ये दरिद्रता येते. जशी दरिद्रता द्रोणाचार्यांच्या घरामध्ये होती, त्या अश्वत्थाम्याला दूध काय हे सुद्धा माहित नव्हतं. त्यावेळेच्या गडगंध समाजातल्या लोकांनी एक गाय सुद्धा त्या द्रोणाचार्यांना दिली नाही. किंवा सुदामासारखा एखादा ब्राह्मण आपल्याही नगरीमध्ये असतो, पण आपण त्याची उपेक्षा करतो आणि मग भगवंत त्याला एवढं काही देतो की जे तुमच्या माझ्यासारख्या कुणाकडेही नसतं. तुमचे माझे डोळे दिपून जातील, जन्मजन्मांतरी साधना करून सुद्धा परमेश्वराला प्रसन्न करूनही देव एवढं ऐश्वर्य दिलं नसतं तेवढं त्या. म्हणून ब्राह्मणाचं हे जे कर्तव्य हे कसलेही कर्तव्य हा देवराज ब्राह्मण करायचा नाही, रसादिकांची विक्री करायचा. विश्वासघात करून त्यांनी अनेकांना फसवलं. दे ना जरा 1000 रुपये, मी 2 महिन्यानंतर देतो. आणि नंतर तो मागायला लागले, कसले 1000 रुपये, मला तू दिलेच नाही, तूच दरिद्र, तू मला 1000 देणार काय? अरे असं करू नको, माझ्याजवळ नव्हते, काही कामासाठी आणलेले, मी तुला दिले होते. नाही नाही नाही, असं अनेकांना फसवलं, चोऱ्या माऱ्या केल्या, लोकांकडून लुबाडलं. कुणी जर प्रेमानं देत नसेल तर त्यांचे मुडदे पाडले, त्यांना मारलं, लुबाडलं. यत्किंचितही दान धर्म केला नाही. आणि असा हा देवराज ब्राह्मण सदा सर्व काळ नीच वृत्तीनं वागायला लागला, वेश्यागमन करणारा, आचार भ्रष्ट झाला. आणि असा हा एक दिवस, कुठलंही पाप असं नव्हतं की हे या देवराज नावाच्या ब्राह्मणानं केलं नाही. इथं टप्प्याटप्प्याने कथा सांगितली, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. कोणत्या वर्णातला माणूस बिघडल्याच्या नंतर त्याचा समाजावर कसा परिणाम होतो. म्हणून ज्यानं समाजाला सुधारायचं तोच अधःपतित झाला. आणि असा हा देवराज एके दिवशी सहजगत्या फिरत फिरत प्रतिष्ठानपूर नावाच्या एका नगरामध्ये आला आणि त्याला तिथे एक शिवालय दिसलं. आणि त्या शिवालयामध्ये त्यानं असं बघितलं की अनेक साधू संत तिथे जमले होते. आणि हे शिवपुराणाची कथा तिथे चालली होती. आज तीच गडबड चालली होती. 2 वाजता कथा आहे, 2 वाजता कथा आहे, चला 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 अशी गडबड चालली होती. हा देवराज ब्राह्मण तिथे गेला, खूप चालून चालून आला होता आणि क्षणभर त्या मंदिरामध्ये विसावेला म्हणून असा टेकून बसला. आणि टेकून बसल्याबरोबर अचानक त्याला तिथं ताप आला. तो ताप इतका आला की त्याला तिथून उठवेन असं झालं. मग ते जे ऋषीमुनी होते त्यांनी त्याची काळजी केली आणि काळजी करून त्याला 7 दिवस तो तिथंच तसाच पडून राहिला, तापानं फणफणत. त्याला उठूनही तिथून जाता येईना. नाही लाजास्तव त्याला ती शिवकथा ऐकावी लागली. आणि अशा प्रकारे ती शिवकथा तो ऐकत होता. ऐकत असताना एक दिवस असं झालं की याचा मरण समय त्याचं त्या ठिकाणी जवळ आलं. आणि मरण समय त्याचं जवळ आल्याच्या नंतर
शिवकथा तर संपली, पण यानं लक्षपूर्वक ती शिवकथा ऐकली. काय सांगतायत काय नाही काय नाही. आणि ती शिवकथेची समाप्ती, याच्या आयुष्याची समाप्ती झाली. भयंकर यमदूत त्याला न्यायला आले. आजपर्यंत पापच केलं. विष्णुदूत तर येणार नव्हते, यमदूत आले. आणि ते यमदूत जसे त्याला फरफटत न्यायला लागले यमपुरीला, त्यावेळेला यमपुरीच्या दारापर्यंत ते गेले. आणि यमपुरीच्या दारापर्यंत गेल्यावर अचानक तिथं कर्पूर गौरम करुणावतार, कर्पुरा समान ज्यांची कांती आहे, गळ्यामध्ये अनेक रुद्राक्षाच्या माळा आहेत, दंडावर रुद्राक्ष आहेत, मनगटामध्ये रुद्राक्ष आहेत, गळ्यावर कानामध्ये रुद्राक्षाचीच कर्णफुलं घातलेले, त्या ठिकाणी मस्तकावरही रुद्राक्ष धारण केले, सर्वांगाला भस्म विलेपन केले, हातामध्ये त्रिशूल धारण केलंय. आणि असे तिथे शिवशंकराचे दूत प्रकट झाले. आणि त्या दूतांनी या यमदूताला मारायला सुरुवात केली. प्रचंड कोलाहल त्या यम राजाच्या दारामध्ये माजला. काय झालं असं बघण्यासाठी यमराज दारामध्ये आले. अचानक त्यांनी या शिवदूतांना पाहिलं. क्षणार्धामध्ये अंतर्दृष्टीने सगळा प्रकार जाणून घेतला. आपल्या यमदूतांना बाजूला केलं आणि त्यांनी सांगितलं, त्या शिवदूतांची पूजा केली, त्या देवराज ब्राह्मणाची पूजा केली आणि सांगितलं याला जिथं न्यायचं तिथं घेऊन जा, इथं ठेवू नका. आणि त्याला ते सगळेच्या सगळे शिवदूत कैलासाला नेले. आणि मग यमधर्मराजानं त्या ठिकाणी सांगितलं की धन्य शिवपुराणस्य कथा परम पावनी यस्याहा श्रवण मात्रेन पापी यान अपि मुक्ती भाव. म्हणून ही शिवकथा अशी आहे परम पावनी. ज्यानं आयुष्यामध्ये एकही पुण्य केलं नाही, सदा सर्व काळ पापच केले, मग तो कुणीही असो, ब्राह्मणा क्षत्रिय वैश्या शूद्रा अन्येपि प्राणिनः, सगळ्या वर्णातले लोक, पण त्यांनी जर शिवपुराणातले मातृपितृ वधू हंता, आई वडिलाचा कुलवधूचा धर्मपत्नीचा वध करणारा असेल, वेश्यागामी असेल, मद्य पिणारा असेल, आणि असा हे सगळी पाप करणारा देवराजो द्विजस्तत्र गत्वा मुक्तो भवत क्षणा, असा हा देवराज नावाचा ब्राह्मण तो सुद्धा मुक्तीला गेला. का तर एकदाच त्यानं जीवनामध्ये असं पुण्य केलं की ते सगळ्या पापांवर भारी ठरलं. कोणतं पुण्य केलं तर त्यानं लक्षपूर्वक शिवकथा ऐकली. नाहीतर म्हणलं असता नॉट इंटरेस्टेड म्हणून झोपला असता, झोपला नाही. एवढ्या तापानं फणफणत असताना सुद्धा त्याने शिवकथा ऐकली. आणि असं सगळ्या प्रकारची पाप करणारा, म्हणून माझं हे नाही म्हणायचं मला एवढे सगळे पाप करा आणि एकदा शिवकथा ऐका नका. जर धर्मकर्म संयोगाने शिवपुराण ऐकायला मिळालं असेल आणि असे कधी काही पाप केले असतील तर ती पाप करणं सोडा आणि सन्मार्गाला लागा. ही कथा ऐकली आणि ही कथा ऐकल्याच्या नंतर ह्या शौनकादी ऋषींना आनंद झाला. आणि आनंद होऊन ते म्हणायला लागले, सूतजी तुम्ही ही जी कथा ऐकली की कृतार्थोहम पुनः पुनः, ही कथा ऐकून, हा इतिहास ऐकून आम्ही कृतार्थ झालो. आता आम्हाला अन्या अपि कथाम शंभो हो वद प्रेम विवर्धिनी. आता आम्हाला अजून एक कथा अशी सांगा की जेणेकरून आमचं शंकराच्या कथेविषयी प्रेम निर्माण होईल. आता हे चॉकलेट आहे बरं का, तुम्हाला कथा ऐकल्यावर काय मिळतं, एखादं जर म्हणत असेल काय मिळतं कथा ऐकतो तर हे मिळतं. आता तुम्ही ठरवा मी काय काय पाप केले. प्रत्येकाला आपापले पाप माहित असतात, अंतःकरण त्याला साक्षी असते. आणि मग संक्षेपामध्ये ते म्हणले 5:45 वाजले, 5 मिनिटामध्ये एक अशी अद्भुत कथा सांगतो की जी शंकराविषयी प्रेम निर्माण करणारी कथा. म्हणून शंभो हो कथा सुधा पानम प्रत्यक्षम मुक्तिदायक, अशी शिवशंकराची कथा मुक्ती प्रदान करणारी. म्हणून धन्या धन्या कथा शंभो स्वम धन्यो धन्य एवच यदा कर्ण मात्रेण शिवलोकम शिवेन. म्हणून ते धन्य लोक आहेत की ज्यांच्या कर्णपुटातून ही शिवकथा त्यांच्या हृदयामध्ये आली. हृदयात उतरा, या कानानं ऐकलं त्या कानातून बाहेर काढू नका, हृदयात आलं. आणि मग म्हणाले ऐका. सूत उवाच शृणु शौनक वक्ष्यामि त्वदग्रे गुह्य उत्तमम् यतस्त्वं शिवभक्तानाम् अग्रणीर्वेदवित्तमः समुद्रनिकटे देशे ग्रामो बाष्कल संज्ञकः वसन्ति यत्र पापिष्ठा वेदधर्मोच्छिता जना. संक्षिप्त एक कथा सांगतो. समुद्राच्या निकट बाष्कल नावाचं एक गाव होतं आणि वसंती यत्र पापिष्ठा वेद धर्मोज्झिता जना. या बाष्कल नावाच्या गावामध्ये
सगळेच्या सगळे वसंती यत्र पापिष्ठा, सगळेच्या सगळे पापिष्ट लोकच राहायचे. इथले ब्राह्मण कसे होते तर कृषी बला हा शस्त्रधरा हा परस्त्री भोगिन खडा. कृषी बल होते म्हणजे शेती करायची, ब्राह्मणाने शेती करत. शस्त्रधरा हा ब्राह्मणाने शस्त्र धारण करू नये, शस्त्र धारण करत. ब्राह्मणाची वाणी हे त्याचं शस्त्र. म्हणून ऋषी मुनी काही नव्हतं, हातामध्ये कमंडलू ते मृगाजीने व्याघ्राजीने जे काही असेल ते घेऊन निर्भीड फिरायचे. म्हणून शस्त्र धारण करायचे, परस्त्रियांचा भोग घ्यायचे आणि खल म्हणजे दुष्ट वृत्तीचे होते. आणि ज्ञान वैराग्य सद्धर्मम न जानंती परम होते. ज्ञान कशाला म्हणायचं, वैराग्य कशाला म्हणायचं आणि सद्धर्म तो काय असतो याचा लवलेशही त्यांना माहित नव्हता. म्हणून आम्ही बऱ्याच घरामध्ये जातो, तिथे गेल्यावर नमस्कार कसा करावा हे माहित नाही, एका हाताने करतो. अशा प्रकारचे हे सगळे लोक. आणि कुकथा श्रवणाढ्येषु, सदा सर्व काळ कुकथा ऐकायचे. सुकथा नाही, भगवत कथा नाही, सदा सर्व काळ कुकथा. काय झालं हो तिकडे, काय हाणामारी झाली हो माहित नव्हतं काय, भावाभावाची भांडणं झाली, जे हाणामारी झाली त्या कुकथा ऐकायच्या किंवा कुकथा पाहायच्या. त्या सिरियल मधल्या स्टोरी त्या सगळ्या कुकथाच आहेत. किंवा देवाच्या मालिका सुद्धा जशा आहेत तशा न दाखवता काही दाखवायच्या कुकथा. आणि पशुबुद्ध ह्या सदा सर्व काळ पशुप्रमाणे यांची बुद्धी चालायची. माणसाचा देह मिळाला पण कळाला नाही. आणि जिथं ज्या वर्णानाम ब्राह्मणो गुरुहु, सगळ्या वर्णाचा गुरु ब्राह्मण. आणि जिथं म्हणले सूत म्हणाले जिथं ब्राह्मणाची अवस्था तिथं क्षत्रिय वैश्य शूद्र यांची अवस्था काय असणार आहे. हे सगळे लोक सुद्धा त्याच पद्धतीनं वाईट कुत्सित विचारांचे कुकर्मामध्ये व्यसनी. स्त्रिया सुद्धा त्या नगरामध्ये पापासक्त होत्या, स्वेच्छाचारी. मनाला वाटेल तेव्हा घराला कुलूप ठोकलं की निघाल्या बटा उडवत. अशा स्त्रिया होत्या त्या नगरीच्या, स्वेच्छाचारी. मला वाटेल तसं करीन, आज माझं दुखतंय ना मग मी स्वयंपाक करणार नाही, खाऊ घालणार. असे सगळेच्या सगळे. पण हा जो हे जे बाष्कल नावाचं गाव होतं, इथं बिंदुक नावाचा एक ब्राह्मण राहायचा. हा सुद्धा तसाच होता कुकर्मामध्ये. याला चंचुला नावाची दिसायला अत्यंत सुंदर पण सदाचरणाचं पालन करणारी एक धर्मपत्नी होती. या बिंदुकानं अनेक प्रकारचं पाप केलं, सगळं केलं आणि वेश्येकडे जाऊन राहायला लागला. घरामधलं होतं नव्हतं ते सगळंच्या सगळं त्याने त्या वेश्येच्या हवाली केलं. तिच्यासोबत तो राहायला लागला. आता ही सुद्धा भर तारुण्यामध्ये आलेली चंचुला, हिला सुद्धा असं वाटायचं की पतीनं माझ्यावरही प्रेम करावं, पण या पतीने तिच्या जवळ येऊ नये आणि हिची कामाग्नी उद्दीप्त व्हावी. काय करावं, होता होईल तितकं तिनं ते कामावेग रोखण्याचा प्रयत्न केला. पण एक दिवस तिने विचार केला, नवराच माझी काळजी करत नाही तर मी तरी त्याची का करू. आणि एक दिवशी हिनं सुद्धा आपलं पातिव्रत्य भंग करून घेतलं आणि ही सुद्धा परपुरुषासोबत संबंध ठेवायला लागली. एक दिवस एका परपुरुषासोबत हिला या बिंदुगानं पाहिलं. याची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि यानं तिला मार मार मारलं. पुरुषाचं असंच असतं, आपण करतो ते पुण्य, स्त्रीनं काही केलं तर. म्हणून स्त्रियांना पाप मार्गामध्ये प्रवृत्त करण्यासाठी पुरुषच कारणीभूत असतो. म्हणून पुरुषानंच उत्तम राहिलं पाहिजे. पुरुष उत्तम असेल तर स्त्रीही उत्तमच राहील त्या घरची. खूप मारलं. शेवटी तिनं प्रश्न केला, का हो माझ्यासारखी सुंदर स्त्री या नगरीमध्ये कुणी नाही आणि तरी सुद्धा तुम्ही मला सोडून त्या वेश्येच्या अधीन झालात. मी माझं कामवासना किती दिवस आवरायची. आणि मग त्याला वाटलं हा खरं ठीक आहे, तू बोलतेस ती ठीक आहे. मग ठरलं म्हणे आजपासून माझ्यामध्ये तू यायचं नाही, तुझ्यामध्ये मी येणार नाही. मी परस्त्रियांमध्ये आसक्त होईल तू, पण मी तुला काही आणून देणार नाही. आजपासून माझ्यापासून तुला जे 2 लेकरं झाले त्यांची जबाबदारी मी घेणार नाही. मग काय कर, तू परपुरुषासोबत संग कर पण फुकट करू नको, पैसे घे. ज्या घरामध्ये देव पूजला जायचा त्या घरामध्ये त्यानं ते वेश्यालय केले. मग दोघेही पाप करायला लागले. हा बिंदू पाप करत करत एके दिवशी मृत्युमुखी पडला. याला यमदूतांनी उचलून नेलं. अनेक प्रकारच्या
नरकामध्ये घातलं आणि शेवटी त्याला पिशाच्याच्या योनीला घातलं आणि विंध्य पर्वतावर याला सोडून दिलं. तिथं तहान लागली तरी प्यायला काही नाही, भूक लागली तरी खायला काही नाही, अशी अवस्था त्याची त्या ठिकाणी झाली. आणि ही जी होती चंचुला, ही सुद्धा आता वयोवृद्ध झाली आणि मुलं मोठे झाले. मुलांच्या हातामध्ये कारभार सोपून ही एक दिवस आपल्या जात भायांसोबत तीर्थयात्रा करायला निघाली. आणि फिरता 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 भगवान शंकराचं समुद्राच्या किनाऱ्यावर कर्नाटक प्रांतामध्ये महान तीर्थक्षेत्र वसलेलं आहे, ज्याचं नाव आहे गोकर्ण क्षेत्र. महादेव आत्मलिंग कैलासाला नेत असताना जिथं ते ठेवलं, आत्मलिंग मागितलं, शंकरा तुमचं आत्मलिंग दे. आशुतोष भगवान शंकरांनी दिलं, माझ्या आईच्या पूजेला पाहिजे. मग ते नेत असताना सगळ्या देवांना संकट पडलं. गणपतीला पाठवलं, भगवान गणेश आले. मी गणपती मुद्दाम कथा, तुम्हाला इथं कथा सांगायचं काय, आता गणपतीसाठी ही कथा चालली आहे ना, म्हणून गणेशाचं चरित्र आलं पाहिजे. आणि मग संकट हरणारे गणपती तिथं आले, बालकाच्या रूपानं, बटूच्या रूपानं. रावणाला वेगवेगळ्या गोष्टी सांगून त्याचा विश्वास संपादन केला. शंकरांनी सांगितलं ते रावणा, हे लिंग आत्मलिंग लंकेला जाईपर्यंत कुठेही ठेवायचं नाही, जर ठेवशील तर ते तिथेच राहील. आणि मग गणपतीने ती संधी साधण्याचा प्रयत्न केला आणि त्याला नाना प्रकारच्या गोष्टी सांगून त्याचा विश्वास संपादन केला. खूप वेळ त्याच्यासोबत यात्रा केली. आणि मग चालत चालत या समुद्र किनाऱ्यावर आल्यावर संधीची वेळ झाली. कर्मनिष्ठ होता रावण, त्याला वाटलं संधीची वेळ झाली, पण आता काय करावं, शिवलिंग ठेवता येत नाही खाली. आणि मग त्यानं सांगितलं त्या बटू वेशातल्या गणपतीला की बाळा, मी आता 5 मिनिटात येतो संध्या करून, तोपर्यंत तू धर. ते म्हणले ठीक आहे काय, पण मी 3दा आवाज देईल बरं का, नाही तर मी हे खाली ठेव, मला याचा भार सहन होणार. म्हणजे आता येतो. आणि रावण गेला की गणपतीने सपाटाच लावला, अरे मला ओझं झालं लवकर ये, अरे मला ओझं झालं लवकर ये, अरे माझा तो थांब थांब म्हणेपर्यंत तर गणपतीनं आत्मलिंग तिथंच ठेवलं. मग मात्र रावणाला राग आला आणि रावणानं जोरात त्या गणपतीच्या मस्तकावर बुक्की मारली. तो गणपती आजही गोकर्ण क्षेत्रामध्ये आहे. तुम्ही कधी गोकर्णाला जाल तेव्हा त्या गणपतीचं दर्शन करा. तो गणपती बुटक्या रूपात आहे गणपती. आजही रावणानं ती बुक्की मारलेली खूण आहे, इथं खळग आहे, त्याच्यामध्ये पाणी घालायचं. आणि मग रावणानं आपलं बळ वापरलं आणि ते शिवलिंग उचलण्याचा प्रयत्न केला, पण उचले ना. शेवटी ते त्यानं इकडून तिकडून करता करता ते पिळलं आणि ते पिळता पिळता झालं गाईच्या कानाप्रमाणे. म्हणून बळानं खेचलं, म्हणून त्याला गोकर्ण महाबळेश्वर असं म्हणतात. रावणानं आपलं महाबळ लावलं त्याला खेचण्यासाठी, पण तरी पण ते शिवलिंग तिथून उचललं गेलं नाही. शेवटी ते पिळून पिळून गाईच्या कानासारखं झालं, म्हणून त्याला गोकर्ण शिवलिंग असं म्हणतात. आणि त्या क्षेत्राला गोकर्ण क्षेत्र असं नाव पडलं. आणि मग थोडे तुकडे त्याच्या हातात आले आणि ते असे हे झाल्याबरोबर 12 तुकडे त्याच्या हाती आले आणि ते 12 दिशांना पडले. असे अजून त्या गोकर्णाच्या बाजूला 12 ज्योतिर्लिंग, 12 शिवलिंग अजून आहेत. त्याच्यामध्ये मुर्डेश्वर नावाचं ज्योतिर्लिंग आजही तिथं आहे. तिथं खूप मोठी शंकराची मूर्ती स्थापन केली, लोक बरेचसे जातात. तर अशा त्या शिवक्षेत्राला ती तिथं गेली आणि फिरता फिरता या मंदिरातून त्या मंदिरात दर्शन घेत असताना एका मंदिरामध्ये तिथं गेली आणि तिथं एक महाराज शिवकथा सांगत होते. ती शिवकथा ती ऐकत असताना त्यावेळेला ते स्त्रियांनी जर स्वैराचार केला तर तिला काय शिक्षा होते याचं वर्णन करत होते. आणि ते सगळं तिने ऐकलं आणि भयंकर ते नरक लोकातलं वर्णन तिने ऐकलं. दुःखी कष्टी झाली शिवरंगी. दुःखी कष्टी झाली. आता असं वाटायला लागलं की जे करू नये ते पाप मी केलं, देह विक्रय केला, आता मला सुद्धा त्या यातना भोगाव्या लागतील. यमदूत मलाही मारतील, अनेक प्रकारचे उकळते रस करून माझ्या प्रत्येक इंद्रियामध्ये ओततील, पुन्हा मी मरेन, पुन्हा मला जिवंत करतील, पुन्हा तीच शिक्षा देतील. ज्या पुरुषाला मी आलिंगन केले त्या पुरुषाचा पुतळा लोखंडाचा करतील, गरम गरम करतील तो पुतळा, मला त्याला आलिंगन द्यायला लावतील. किती यातना होती. दुःखी झाली, कष्टी झाली, उपरती झाली.
आता काय करावं, उद्विग्न झाली, माझा उद्धार होईल का? आणि मग शेवटी कथा संपल्यावर त्या ब्राह्मणाला शरण गेली, त्यांना विनंती केली की हे गुरु महाराज, गुरु बिन कौन बताए घाट, बडा बिकट यमघाट. हा यमघाट मोठा बिकट आहे, इथून तरुण जायचं असेल तर गुरु वाचून अन्य साधन नाही, सद्गुरु वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आदि आहे. मी शरणागत आहे, माझं रक्षण करा. आणि मग मी असं एकही पाप नाही ते जे केलं नाही ते, म्हणजे काही हरकत नाही, मी निश्चितच तुमचा उद्धार शिवकथेनं होईल आणि शिवकथा मी करतो असं सांगून एक शिवकथा केली. आणि ती शिवकथा ऐकून चंचुला आपल्या घरी गेली. पुन्हा तिनं पापकर्माचा त्याग केला आणि त्यानंतर तिचं उर्वरित आयुष्य सदाचरणाचं पालन करण्यात गेलं. आणि ज्या वेळेला तिचा देह तिनं ठेवला त्यावेळेला तिला कैलासामधून शिवदूत न्यायला आले आणि त्यावेळेला शिवपार्वतीच्या समोर उभं केलं. आणि शिवपार्वतीच्या समोर उभं केल्याच्या नंतर तिला माता पार्वतीची प्रीती हिच्यावर बसली आणि पार्वतीने तिला आपली सखी बनवली. एक दिवस माता पार्वतीची सेवा करत होती, पण हिचं मन कशात नाही. जी स्त्री असते ना खरी धर्मपत्नी, तिला सदा सर्व काळ आपल्या पतीचीच चिंता असते. तिला वाटलं मी तर उत्तम गतीला गेले, पण सगळ्या प्रकारची पाप करणारा माझा नवरा कोणत्या गतीला गेला असेल, तो उद्धार पावला असेल. आता त्याच्या उद्धाराची चिंता हिला लागली. आणि शेवटी हिनं तिचं म्लान बदन पाहिलं आणि माता पार्वतीने विचारलं काय झालंय. तिनं सांगितलं माझ्या पतीनं अशी पाप केली, तो उद्धाराला गेला. आणि मग पार्वतीने सांगितलं अनेक प्रकारची पाप यानं केली, अनेक प्रकारच्या नरकात जाऊन आता हा विंध्य पर्वतावरती हा पिशाच्य योनीला गेलाय. तिने प्रार्थना केली आई माझ्या पतीला उद्धार, माझ्या पतीचा उद्धार कर. आणि चराचराची आई असणारी ती अंबिका माता पार्वती, गणेशाची जननी, तिला तिचं कारुण्य उदयित झालं. आणि तिथं तिनं तुंबरू नावाची एक गान करणारी, भगवत गुणांचं गान करणारी एक योनी आहे, त्यांना पाचारण केलं त्या तुंबरूंना आणि सांगितलं की हे तुंबरू, तुम्ही सगळेच्या सगळ्या या चंचुलेला विमानामध्ये बसून त्या पर्वतावर जा. तिथं हिचा पती बिंदू पिशाच्या योनीला गेलाय, त्याला शिवकथा ऐकवा आणि त्याला शिवलोकाला घेऊन. आणि मग हे सगळे त्या ठिकाणी गेले. आता माणसं कथा ऐकत नाही, पिशाच ऐकेल का? शेवटी या तुंबरुगणांनी याला इतस्ततः पळापळ करणाऱ्या ज्या बिंदुगाला पिशाच्या रूपातल्या त्याला दिव्य पाशांनी बांधलं, एका झाडाला बांधलं, तिथं कथेचं आयोजन केलं, असा मंडप घातला. सगळ्या लोकांना कळालं इथे शिवकथा कथा होणार आहे. मला सोडा मला सोडा, मला ते ऐकायचं नाही, नाही नाही म्हणून म्हणतो रडणार. त्याच्याकडे न बघता त्याच्या उद्धारार्थ त्या तुंबरुगणांनी सुंदर पद्धतीने शिवगान केलं, शिवकथा गायली. आणि ती कथा ऐकून हा पिशाच्या योनीला गेलेला हा बिंदू दिव्य शरीर त्याचं झालं, ते प्रेताचं पिशाचं शरीर गेलं, दिव्य शरीर झालं. त्या तुंबरूला नमस्कार केला, धन्य ही शिवकथा जिनं मला उद्धार मिळायला पावलं. आणि मग त्या विमानामध्ये बसवून चंचुला आणि बिंदू दोघेही शिवलोकाला गेले. म्हणून लक्षात ठेवा, अशी कुठलीही पाप करू नका की जिचं प्रायश्चित्तच नसेल. लक्षात ठेवा, पण जर प्रायश्चित्त करण्याचा अवधी आला तर आयुष्य शिल्लक नसेल. म्हणून भागवतामध्ये एका खटवांग राजाची गोष्ट आहे, त्याला फक्त कळालं त्याचा मुहूर्त त्याचं आयुष्य 2 मुहूर्ताचं, पण त्यानं त्या 2 मुहूर्तामध्ये 2 घडीमध्ये असं साधन केलं की तो उद्धाराला गेला. आपण जन्मोजन्मी साधनच करायला लागलो, पण कसं साधन केलं पाहिजे हे कळच नाही. त्या महादेवाला त्रासच द्यायला लागला. आज खूप लोकांनी शिवपुराणाची ग्रंथाची पूजा केली, पण श्रद्धेपोटी खूप लोकांनी त्याच्यावर पेढा ठेवला, साखर ठेवला, पण कुणालाही असं वाटलं नाही जर मुंग्या लागल्या आणि शिवपुराणाला चावल्या तर. शंकराला मुंग्या, ज्यानं सम्यक प्रकारे शिवपुराण वाचलेले व शिवपुराणाच्या कथा व्हायला लागल्या म्हणून कथा करायला लागला, अशा कोणीही वक्त्याची कथा आयोजित करू नका. तो कथा सांगणारा कसा पाहिजे, तो निस्पृह पाहिजे, गुरु जवळ त्यानं त्या पुराणाचं अध्ययन केलेलं पाहिजे.
आणि मग असा कथेचा मंडप सजवा, कथेच्या पत्रिका छापा, या तारखेपासून या तारखेपर्यंत, या तिथीपासून या तिथीपर्यंत आमच्या महत्भाग्यानं आम्ही शिवपुराणाची कथा आयोजित केली आहे. आपण कथा ऐकण्यामध्ये तरबेज आहात अशी स्तुती करा. तसं म्हणल्याशिवाय लोक येत नसतात. काय काकू गेल्या वेळेस 7 दिवस तुम्ही तिथंच होतात कथा ऐकायला, ती तिकडे फिरकलेली नसते म्हणायचं. मग दुसऱ्या दिवशी येते, काय काकू तुम्ही शोभा वाढवली मंडपाची. तर आपण या कथेमध्ये या 7 दिवस राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था केली. या मग उत्तम वक्ता गणेशाचं शंकराचं स्मरण करा, कलशपूजन करा, ग्रंथपूजन करा, उत्तम पद्धतीनं त्या ठिकाणी शिवपुराण कथा ऐका. फक्त कथा ऐकून कथेचं फळ भेटत नसतं, तर काही खाण्यापिण्याचे नियमही पालन करायला लागते. मग कुणीही केस कापायचे नाही 7 दिवस, नख कापायचे नाही, पलंगावरती झोपायचं नाही, जमिनीवरती झोपायचं. कांदा, लसूण, वांग, गाजर, मुळा, दुधी भोपळा हे खायचं नाही. शिळं पाकं खायचं नाही. शिवपूजा करायची, शंकरांना नैवेद्य करून मगच प्रसाद ग्रहण करायचा. म्हणून लक्षात ठेवा, मुळात शंकराला चालत नाही. आपला तर सोमवार मुळा खाल्ल्याशिवाय सुटत नाही, म्हणून सोमवारचं फळ भेटत. वांग जो माणूस खातो, पद्मपुराणानं सांगितलं, वांग खाल्ल्याच्या नंतर वांग्याचा जो त्याची जी गुणधर्म आहेत ते 27 दिवस आपल्या पोटात राहतात. म्हणजे आज जर तुम्ही वांग्याची एक फोड खाल्ली तर ती पुढचे 27 दिवस तुमच्या पोटामध्ये ती राहते, किंवा त्याचं ते छोड कण ना कण राहतो. आणि या 27 दिवसामध्ये जर कुणी गचकला म्हणजे गेला तर तो थेट नरकाला जातो. म्हणून जो वांग खातो त्याला विष्णू पदाची प्राप्ती, जो लसूण खातो त्याला विष्णू पदाची प्राप्ती. म्हणून हे खाऊ नका 7 दिवस, एरवी खाऊ नका. मी नाही खात बरं का, मी कधीच खात नाही, मी आयुष्यात सोडून दिलं. मी वांग खात नाही, गाजर खात नाही. कुणी किती गाजराचा चांगला हलवा करू द्या, खात नाही म्हणजे मुळा नाही खायचा, काही खायचं. तुम्ही म्हणताल मग खायचं काय, याच्या व्यतिरिक्त खायला खूप आहे. भगवत चिंतनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी विकार उत्पन्न करणाऱ्या आहेत. म्हणून ह्या गोष्टी, ज्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची त्याने या गोष्टीचा त्याग करा. आणि मग त्यानंतर 7ही दिवस कथेमध्ये वक्त्याचं पूजन करा, ग्रंथाचं पूजन करा. यथाधितम यथामती 7 दिवसामध्ये तुम्हाला जितकं जे काही जशा प्रकारे दान करू शकता तेवढं करा. माघ महिना आहे, कुंभाचा पर्व काळ सुरू आहे. आता सगळेच्या सगळे प्रयागराजला जाऊ शकत नाही, प्रत्येकाचं काही ना काहीतरी आडवं येत. मी तुमच्यासाठी सोडली बरं का, तर मला आता 21 ते 27 प्रयागराजला कार्यक्रम आहे. नाहीतर मग कुणीतरी महाराज पाठवावं लागला. 21 ते 2 दिवस, नंतर 5 दिवस मी केली असते का, असं काहीतरी घेत. मग तुम्ही म्हणताल मग आमचं कसं व्हावं. म्हणून लक्षात ठेवा, देव तुमच्या आणि माझ्यावरही दया करणार आहे. म्हणून देव करील दया, दयावरी देव करील दया. म्हणून स्वपर म्हणून मती न धरी चराचरी निर्मल भाव जया. हा माझा आहे तो परक आहे असा आपपर भाव सोडा, निर्मल भाव धारण करा. आणि मग असं भाव धारण करून कथा ऐका. आणि मग म्हणतात, आनंद तनय नावाचे कवी आहेत, ते म्हणतात, आनंद तनय म्हणे या हरी कीर्तनी काशी प्रयाग गया मानी तयावरी देव करी. हीच त्रिस्थळी यात्रा आहे, हाच त्रिवेणी संगम आहे, इथंच त्रिवेणी संगमाचं स्थान आहे. म्हणून इथं या त्रिवेणी संगमामध्ये अवभृत व्हा. मला काय मिळावं याच्यासाठी मी सांगत नाही. समोर माघ मास, सूर्याच्या संबंधाने उपासना. ज्याला आरोग्य चांगलं व्हावं असं वाटतं ना, उद्या सांगेन, मग तुमचे अजून हे सोडतो, परंतु वाराचे गणित सोडवतो. कसे आपण चुकीचे वार चुकीच्या देवतेसाठी उपासना धरतो बरं. मग उद्या वारांची उत्पत्ती सांगतो, वाराची देवता सांगतो, वाराचं दान सांगतो. म्हणून कथा शिवपुराणाची श्रवण करत असताना
जी जी काही दानं आहेत ती ती करा, शिवप्राप्तीसाठी करा. काय दिलं पाहिजे, काय ठेवलं पाहिजे ते सांगण्याचं माझं काम आहे. द्यायचं की नाही ते तुमचं काम. म्हणून लक्ष्मीर दानवती यस्य, ज्याची लक्ष्मी दानामध्ये वाहते त्याला कधीही कमी पडत नाही. आणि मी दिल्याच्या नंतर मला कमी पडल असं म्हणून जो राखून ठेवतो त्याचं गेल्याशिवाय. लक्ष्मीर दानवती यस्य.